नमस्कार, मी राजरत्न जोंधळे. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. आळंदी येथील खासगी वारकरी शिक्षण संस्थेत तरुणीला डांबून ठेवत तिच्यावर लैंगिक अत्याचार करून लग्नासाठी बळजबरी केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. विशेष म्हणजे या प्रकरणात एक महिला कीर्तनकाराचं नाव देखील समाविष्ट आहे. हा सर्व प्रकार आळंदीतील केळगाव रस्त्यावर असलेल्या मुलींच्या एका खासगी वारकरी संस्थेत घडला. पीडित तरुणी ही 2 जून रोजी तिच्या गावातील घरी एकटी होती. त्यावेळी तिच्या ओळखीच्या महिला तिला शेतात चल म्हणत बाहेर घेऊन गेल्या. मात्र वाटेत एका काळ्या रंगाच्या एर्टिगा गाडीत या तरुणीला बळजबरीने बसवण्यात आलं. त्यावेळी गाडीमध्ये अण्णासाहेब आंधळे, प्रवीण आंधळे आणि एक अनोळखी असल्याचं फिर्यादीमध्ये म्हणण्यात आलंय. मात्र या तरुणीनं स्वतःची सुटका करून घेण्यासाठी आरडाओरड केली. त्यावेळी तिला ॲसिड टाकण्याची धमकी देण्यात आली. त्यानंतर तिला आळंदीतील मुलींच्या खासगी वारकरी शिक्षण संस्थेच्या इमारतीमध्ये आणलं. तिथे तिला काही जणांनी डांबून ठेवलं आणि विशेष म्हणजे यामध्ये महिला कीर्तनकार सुनीता आंधळे देखील असल्याचा आरोप करण्यात आलाय आणि याच खोलीत त्या तरुणीवर लैंगिक अत्याचार करण्यात आले. मात्र स्वतःचा जीव वाचवत तरुणीने तात्काळ 112 नंबरवर फोन करून पोलिसांना बोलावलं. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पीडित तरुणीला आळंदी पोलीस ठाण्यात आणलं. मात्र त्यावेळी ही तरुणी प्रचंड घाबरलेली असल्यानं तिनं पोलीस तक्रार दिली नाही. तिला तिच्या कुटुंबियांच्या स्वाधीन करण्यात आलं. त्यावेळी पीडित तरुणीने घडलेला सगळा प्रकार तिच्या कुटुंबियांना सांगितला. त्यांनी तिला धीर दिल्यानंतर अखेर पोलीस तक्रार देण्याचा निर्णय झाला. त्यानुसार अखेर 7 जुलैला अहिल्यानगरच्या शेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. या प्रकरणात आता पोलिसांनी अण्णासाहेब प्रल्हाद आंधळे, प्रवीण प्रल्हाद आंधळे, सुनीता अभिमन्यू आंधळे, अभिमन्यू भगवान आंधळे आणि गाडीचा चालक यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून आरोपींचा शोध सध्या सुरू आहे. या प्रकरणातील सर्व आरोपींविरोधात आता अपहरण, लैंगिक अत्याचार, धमकी देणे, त्याचबरोबर गुन्हेगारी पद्धतीचा कट रचणे या स्वरूपाचे पीएनएस अंतर्गतली सगळ्यात गंभीर पद्धतीची कलमं जी आहेत ती लावण्यात आलेली आहेत. त्यामुळे एका बाजूला आपण बघतोय की या आरोपींवरती कारवाई सुरू आहे, मात्र दुसरीकडे अशी सुद्धा माहिती समोर येते की जे फिर्यादी आहेत आणि जे आरोपी आहेत ते सुद्धा एकमेकांच्या ओळखीचे आहेत. त्यामुळे या प्रकरणाचा दुसरा एखादा अँगल ओपन होण्याची सुद्धा शक्यता आहे. अर्थात त्या दृष्टिकोनातून पुणे पोलिसांचे सगळेच खरतर प्रयत्न सुरू असलेले पाहायला मिळतात. त्यामुळे या प्रकरणात काय समोर येतं हे पाहणं महत्वाचं असणार आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून आळंदीमधील ज्या काही वारकरी शिक्षण संस्था आहेत त्यामध्ये अशा पद्धतीची अनेक प्रकरणं समोर आलेली आहेत, जी गोष्ट सध्या सगळ्याच महाराष्ट्रातील जनतेसाठी, वारकरी संप्रदायासाठी सुद्धा कुठेतरी चिंतेची बाब ठरत असलेली पाहायला मिळते. कॅमेरा पर्सन निलेश सह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे. घ्या परदेशात भरारी, तेही सर्वसामान्यांना परवडणारी. 1 रुपया भरा आणि थायलंडमध्ये फिरा. सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर. पूर्ण 5 दिवसांचं पॅकेज आता फक्त 32,999 रुपयांमध्ये. पॅकेजमध्ये विमान प्रवास, हॉटेल, ब्रेकफास्ट, ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे. सचिन इंटरनॅशनल 18 वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव. सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोक्त फिरा. संपर्क 7767989898.